नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली आणि ज्या वेळेला ते पत्रकार परिषद घेतात त्यावेळेला नवीन काहीतरी गवसलं आहे, नवीन काहीतरी आपण संशोधन केलं आहे आणि खूप मोठं असं काहीतरी स्कूप आपल्या हाती लागलेलं आहे. अशा प्रकारे ते पत्रकार परिषद घेतात आणि वेगवेगळे कागद फडकावत, वेगवेगळ्या ठिकाणी आलेल्या बातम्या दाखवत ते आपण कसं सगळ्यांची कोंडी केली आणि कसा सत्याचा विजय झालेला आहे, सत्य कसं आपल्यालाच सापडलेलं आहे, अशा ताटामध्ये नेहमी ते बोलत असतात. आता त्यांनी मेट्रोच्या संदर्भात काही नवीन माहिती त्यांना सापडलेली आहे आणि त्यावरनं त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि जी काही त्यांची बाजू आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला. त्याविषयीच आजचा व्हिडिओ आहे. पण त्याआधी एक आवाहन, ते म्हणजे 1 नोव्हेंबरला न्यूज डंकाचा दसरा दिवाळी अंक प्रकाशित होतो आहे. त्या ठिकाणी या दिवाळी अंकाचं प्रकाशन हे दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये होणार आहे. 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता हा कार्यक्रम आहे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतो आहे. त्याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रसिद्ध जे राजकीय विश्लेषक आहेत असे भाऊ तोरसेकर, त्याचबरोबर सुशील कुलकर्णी यांच्याशी एक महासंवादाचा कार्यक्रमसुद्धा त्या दिवशी होणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रेक्षकांना सुद्धा प्रश्न विचारता येणार आहेत, त्यांच्याशी संवाद साधता येणार आहे. तेव्हा असा एक भव्य कार्यक्रम 1 नोव्हेंबरला होतो आहे संध्याकाळी 5:30 वाजता. तर तेव्हा आपण सर्व प्रेक्षकांनी किंवा न्यूज डंकाच्या चाहत्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं. पण त्यासाठी आधी तुम्ही नोंदणी करणं आवश्यक आहे. त्यामुळे आमच्या या व्हिडिओमध्ये तो नोंदणी क्रमांक आहे, त्या नोंदणी क्रमांकावर जाऊन तुम्ही ती नोंदणी करावी आणि त्या सगळ्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, आमचा या अंकाचाही आनंद घ्यावा. तर ते आवाहन करण्यासाठी ही थोडी माहिती दिली तुम्हाला. आता आपल्या व्हिडिओच्या विषयाकडे वळूया. आदित्य ठाकरेंनी जी पत्रकार परिषद घेतली ती मेट्रो या विषयाला धरून घेतली की आत्ता मेट्रो 6ची जी लाईन आहे त्या ठिकाणी कांजूर मार्गला त्याचा डेपो होणार आहे आणि त्यासाठी मग निविदा काढण्यात आलेल्या आहेत. MMRDने निविदा काढलेल्या आहेत. जवळपास 500 कोटीपेक्षा अधिक रकमेच्या या निविदा आहेत. म्हणजे त्या निमित्ताने त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी म्हणा किंवा इतर सगळे जे काय सुविधा असतील व्यवस्थापनासंदर्भात त्या सगळ्या तिथे उभारल्या जाणार आहेत आणि त्यासाठी या निविदा काढण्यात आलेल्या आहेत. आणि त्या निविदांची जाहिरात बघितल्यानंतर आदित्य ठाकरेंना आपल्याला काहीतरी गवसलं असं वाटलं आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली की बघा, आम्ही ज्या ठिकाणी ही कार शेड उभारणार होतो, जो डेपो उभारणार होतो, तिथेच आता हे सरकारसुद्धा डेपो उभारते आणि बघा मग आता त्यांनी टेंडरसुद्धा काढलेली आहेत. आता ही जी त्यांची भूमिका आहे याच्यामध्ये मुळातच जो विरोध होता त्यावेळेला जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला हा कांजूर मार्गच्या डेपोचा प्रश्न उपस्थित झाला होता आणि त्यावेळेला देवेंद्र फडणवीस तेव्हा जे विरोधी पक्ष नेते होते त्यांनी याला विरोध केला होता आणि तो विरोध एवढ्यासाठी होता की मेट्रो 3ची जी कारशेड होती जी आरेला होणार आहे तर ती कारशेड होऊ नये तिथे न करता, कारण तिकडे पर्यावरणाचा काहीतरी धोका आहे, आरेतल्या जंगलाचं मोठं नुकसान होणार आहे, यास्तव ती आरेची कारशेड जी आहे ती कांजूर मार्गला हलवायची आणि सगळ्या ज्या काही 4 मेट्रो लाईन आहेत, मेट्रो 4, मेट्रो 14, मेट्रो 6 आणि मेट्रो 3, या 4ही मेट्रो लाईनचं जो डेपो आहे एकत्रित असा डेपो हा कांजूर मार्गलाच बनवायचा असं एक काहीतरी डोक्यात आलं होतं महाविकास आघाडी सरकारच्या, अर्थात उद्धव ठाकरेंच्या. आणि त्यामुळे मग पर्यावरणवाद्यांनी जो काही प्रश्न उपस्थित केला की आरेच्या जंगलाचं नुकसान होते, तिथल्या दुर्मिळ प्राण्यांचं नुकसान होते, बिबट्यांचं नुकसान होते, म्हणून तिथे डेपो होऊ नये ही मागणी करण्यात आली होती आणि तोच डेपो कांजूर मार्गला हलवावा अशी मागणी केली. त्याला विरोध करण्यात आला की तिथे एकत्रित तो होता कामा नये, इथे जो काही डेपो होईल तो मेट्रो 6च्या जी लाईन आहे मेट्रोची त्यांचा डेपो तिथे होऊ शकतो आणि 4 वेगवेगळे डेपो होणार आहेत. मेट्रो 4चा वेगळा होईल, मेट्रो 14चा होईल किंवा मेट्रो 3चा आहे. तर या सरकारचं, MVA सरकारचं किंवा महाविकास आघाडी सरकारचं म्हणणं होतं की 4ही डेपो एकाच ठिकाणी यायला पाहिजेत. पण त्याला कुठेतरी त्यांचा विरोध होता, विरोधकांचा, तत्कालीन विरोधकांचा, फडणवीसांचा, की प्रत्येक जो डेपो आहे तो त्या ठिकाणीच व्हायला पाहिजे. पण हे सगळं नंतर कोर्ट कचेऱ्यांमध्ये हा सगळा प्रश्न जो आहे तो गेला होता आणि त्यानंतर मग त्याला आणखी विलंब लागला आणि आता मात्र
पुन्हा एकदा मेट्रो 3चं जो काही डेपो आहे, कारशेड आहे, ती तिकडेच आरेमध्येच होणार आहे. तो निर्णय हे सरकार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं त्यानंतर तो निर्णय घेण्यात आला. त्या पद्धतीने तिकडे तो डेपो होईल. आणि आता कांजूरमार्गचा जो डेपो आहे तो तिथेच होणार होता, फक्त तो मेट्रो 6 या लाईन पुरताच होता. तेव्हा तो काही नव्याने तिथे काही डेपोची जागा शोधलेली आहे आणि ती आता सापडलेली आहे, त्यासाठी काहीतरी प्रयत्न करायचे आहेत. आणि आपल्या वेळेला म्हणजे महाविकास आघाडी सरकार असताना कांजूरमार्गचा विचारच होणार नव्हता, तर असं काही नाही आहे. मेट्रो 6च्या लाईनसाठी कांजूरमार्ग इथेच तो डेपो होणार होता, पण महाविकास आघाडीचं म्हणणं होतं 4ही लाईनचा डेपो हा कांजूरमार्गला व्हावा आणि त्याला विरोध होता. त्यातून मग तो कोर्ट कचेऱ्यांमध्ये सगळा मामला गेला होता. तेव्हा आदित्य ठाकरेंना हा नवीन त्या ठिकाणी काहीतरी शोधलं, त्यांनी बातमी त्या ठिकाणी आली की आता यासाठी टेंडर काढण्यात आले, निविदा काढण्यात आलेल्या आहेत, तिकडे वेगवेगळ्या इमारती आता उभ्या राहतील. तर आम्ही सुद्धा आमच्या काळामध्ये म्हणत होतो की कांजूरमार्गला करा, पण त्या सरकारचं म्हणणं मेट्रो 6च्या लाईनसाठी नव्हतं, तर मेट्रो 3ची जी कारशेड आहे ती कांजूरमार्गला हलवण्यासंदर्भात होतं. तेव्हा आदित्य ठाकरे यांचा हा जो काय दावा आहे तो एक प्रकारे त्या अर्थाने चुकीचाच ठरतो. मुळातच हे 4ही वेगवेगळ्या ठिकाणी डेपो करून याचं कारण प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे, प्रत्येक ठिकाणी येणारे स्टेशन्स वेगळे आहेत. सगळ्यांचाच एकाच ठिकाणी डेपो करून सगळ्याच गाड्या देखभालीसाठी किंवा त्यांच्या विश्रांतीसाठी एकाच ठिकाणी थांबतील असा जर कोणाला विचार करायचा असेल तर त्याच्यामुळे अनेक प्रश्नकादाई निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सरकारने हा विचार केला असावा की प्रत्येक लाईनचा डेपो जो आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र ठिकाणी असावा. त्या हेतूने ते झालं होतं. त्यामुळेच मेट्रो 3ची कारशेड ही आरेमध्ये व्हावी असा विचार झाला. पर्यावरणाच्या संदर्भात जे मागणी करत होते त्याचं रक्षण करण्यासाठी त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली आणि त्यामुळे तो प्रकल्प अडकून राहिला होता. त्यातून त्याचं दररोजचं काही कोटींचं नुकसान होत होतं आणि मग ते रोखण्यासाठी शेवटी पुन्हा हे सरकार आल्यावर हा प्रकल्प जो आहे तो पुन्हा एकदा आरेमध्येच घेण्याचं ठरलेलं आहे. आणि आता कांजूरला मात्र फक्त मेट्रो 6ची जी लाईन आहे तेवढ्यासाठीचाच डेपो जो आहे तो होणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी याचा फायदाच निश्चितपणे होऊ शकतो की वेगवेगळ्या ठिकाणी डेपो असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी म्हणजे सगळ्या 4ही मेट्रो लाईनचे डेपो एकत्र करून तिथे गोंधळ होऊ नये हाच त्यांचा उद्देश असू शकतो. पण आदित्य ठाकरेंना ही आता नेहमीच सवय लागलेली आहे. जसं उद्योग महाराष्ट्रातून बाहेर पळवून नेले, याबद्दल त्यांनी अनेक पत्रकार परिषदा घेतल्या, प्रेस कॉन्फरन्स घेतल्या आणि कसे सगळे प्रकल्प बाहेर जात आहेत हे सांगायला सुरुवात केली. प्रत्यक्षामध्ये काय घडलं होतं, काय झालेलं आहे, कोणाच्या काळामध्ये झालेले याचा कोणताही विचार केला नाही. आता ही जी मेट्रो 3ची जी कारशेड आहे हिचं काम 2015 पासून सुरू झालेलं आहे. ते काय आत्ता सुरू झालं नाही, की महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये सुरू झालं नाही, आधीपासूनच सुरू झालेले, आधीपासूनच त्याची तयारी झालेली. त्यामुळे हे सगळं जे काम आहे ते खूप आधीपासूनच सुरू आहे. फक्त महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर त्यांनी पर्यावरणाच्या नावाखाली हे सगळं जे आहे ते एकाच ठिकाणी आणण्याचं ठरवलं आणि त्यातून हा विरोध सुरू झाला. तेव्हा आदित्य ठाकरे यांनी हे सगळं मेट्रोचं एकूणच काम जे आहे किंवा हे जाळं जे उभारायचं आहे मुंबईमध्ये याचं काम 2006 पासून चालू झालं हे तरी लक्षात ठेवावं. मनमोहन सिंग यांच्या काळापासूनच ते चालू झालेलं आहे आणि ते हळूहळू आत्तापर्यंत ते शेवटी फडणवीसांचं सरकार आल्यानंतर त्याला वेग आला आणि नंतर जेव्हा आता करोनाचा काळ असेल किंवा महाविकास आघाडी सरकारचा काळ आला त्यावेळेला त्याला कुठेतरी स्थगिती बसली आणि आता पुन्हा एकदा हे काम सुरू झालेले. किंवा हे त्यातलं वास्तव जे आहे ते समजून घेणं आवश्यक आहे. पण आदित्य ठाकरे हे बातमी वाचली की लगेच आपल्याला काहीतरी समजलं त्याच्यामधलं आणि आपण लगेच लोकांसमोर जाऊन भंडाफोड करूया सरकारचा, सत्य काय ते लगेच सांगूया अशा ताटामध्ये येतात आणि ते सगळ्या समोर बसलेल्या पत्रकारांना ते खरं वाटायला लागतं की आदित्य ठाकरे सांगतायत म्हणजे सत्य असणार, संजय राऊत सांगतात म्हणजे ते सत्य असणार, सुप्रिया सुळे बोलल्या की त्या सत्यच असणार, त्याच्या पलीकडे काहीच असू शकत नाही. आणि त्यामुळे वास्तव काय आहे ते बघणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठीच आम्ही हा व्हिडिओ बनवला. तुम्हाला विषय कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.